अनेक उपक्रम या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले गेले। त्याच पद्धतीने नमस्कार, ठाणे वॉचमध्ये सर्वांचं स्वागत करतो। कोकण ग्राम विकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सव 2024 आजपासून सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याचं भव्य असं उद्घाटन जर आपण बघितलं तर ठाणे शहराचे लोकप्रिय आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या शुभ हस्ते या कोकण मालवणी महोत्सवाचं उद्घाटन जे आहे या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। उद्या संध्याकाळी ठीक 7 वाजता या ठिकाणी व्याख्यानाचं देखील आयोजन केलेलं आहे। गेली 25 वर्ष आयोजक सीताराम राणे यांच्या वतीने या शिवाजी मैदानामध्ये जो आहे मालवणी महोत्सव दरवर्षी भरवण्यात येतो। यंदाचं हे 25वं वर्ष आहे आणि या 25व्या वर्षामध्ये जर बघितलं तर मालवणी महोत्सव 2024चं आयोजन जे आहे ते या मैदानामध्ये करण्यात आलेलं आहे आणि ह्या आजपासून ह्या मालवणी महोत्सव जो आहे तो सुरू झालेला आहे। त्याचा उद्घाटन सोहळा जर आपण बघितलं तर आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे तसेच आयोजक सीताराम राणे आणि इतर कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने जास्तीत जास्त संख्येने आपण या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायचा आहे। उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। मालवणी महोत्सव 2024 सन्माननीय आमदार संजयजी केळकर, त्याच पद्धतीने सन्माननीय आमदार निरंजनजी डावखरे साहेब, आपलंही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। मी प्रांगणामधील सर्व रहिवासी बंधू भगिनींना विनंती करतो की आपण समोरील खुर्च्यांवर स्थानापन्न व्हावं। अगदी काही क्षणातच आजच्या या उद्घाटन समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत। मी सर्व रहिवासी बंधू भगिनींना विनंती करतो की आपण समोरील खुर्च्यांवर स्थानापन्न व्हावं। प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे। विविध स्टॉल्सला भेट देत ते या रंगमंचावर उपस्थित होणार आहे। कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय श्री सीताराम राणे साहेब, आपण मान्यवरांना मंचावर घेऊन यायचं आहे। त्याच पद्धतीने आमचे रसिक प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती राहील की समोरील ज्या खुर्च्या आहेत त्या आपल्यासाठीच आहेत, त्या खुर्च्यांवर आपण बसून घ्यायचं आहे। मालवणी महोत्सवाच्या या प्रांगणामध्ये उद्घाटन समारंभासाठी आपण खुर्च्यांवर बसून घ्यावं। काही क्षणातच आपण याच्या या उद्घाटन समारंभाला सुरुवात करणार आहोत। ज्या समोरील खुर्च्या आहेत त्या आपल्यासाठीच आहेत, त्यामुळे आपणास विनंती राहील की आपण खुर्च्यांवर बसून घ्यावं। आजच्या या कार्यक्रमाला अमर गजा ये, गजा तू पण येतोय। ये गजा ये। आम्ही क्षत्रिय आहोत, क्षत्रिय म्हणून कोंबडीमध्ये यायचं। आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब, त्याच पद्धतीने सन्माननीय आमदार निरंजनजी डावखरे साहेब, मालवणी महोत्सव 2024 या मालवणी महोत्सवानिमित्त आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। मी रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की आपण समोरील खुर्च्यांवर स्थानापन्न व्हायचं आहे। त्याच पद्धतीने विभागातील जे रहिवासी बंधू भगिनींना विनंती आहे, त्याच पद्धतीने प्रांगणामध्ये जे नागरिक या ठिकाणी फिरत आहेत, स्टॉल्सवर आस्वाद घेत आहेत, त्यांना विनंती राहील की समोरील खुर्च्यांवर बसून घ्या। मालवणी महोत्सवातील जे स्टॉल्स आहेत त्यांना आपण नंतर भेटी देऊ शकता, त्यामुळे ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांवर बसून घ्या। अगदी काही क्षणातच उद्घाटन समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत। कोकण ग्राम विकास मंडळ आयोजित कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय श्री सीतारामजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला हा मालवणी महोत्सव 2024 गेली 24 वर्ष विविध अशा उपक्रमांचं आयोजन या मालवणी महोत्सवांच्या माध्यमातून केलं जातं आणि या मालवणी महोत्सवाचा आजचा हा उद्घाटन समारंभाचा पहिला दिवस, त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो खुर्च्या आपल्यासाठी आहेत त्या खुर्च्यांवर बसून घ्यायचं आहे। सर्व लहान थोरांना, ज्येष्ठ श्रेष्ठांना मी सर्वांनाच विनंती करतो
की आपण खुर्च्यांवर बसून घ्या. अगदी काही क्षणातच पाहुण्यांचं रंगमंचावर आगमन होणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभाला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. मालवणी महोत्सव तर आपण बघितलं तर ह्या मालवणी महोत्सवामध्ये विविध कोकणातील म्हणजे मालवणमधील असतील किंवा कोकणामध्ये जे काही सुप्रसिद्ध जे काही हॉटेल्स आहेत नॉनव्हेज खाण्यासाठी, तर हे सर्व हॉटेल देखील या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. या जर बघितलं तर हॉटेल सिंधुदुर्ग असेल, मालवण हॉटेल असेल, मुक्काम पोस्ट मालवण असेल, असे विविध हॉटेल्स जे आहेत या ठिकाणी आता उपलब्ध झालेले आहेत. जर तुम्हाला विविध मासे वगैरे काही खायचे असतील तर नक्की तुम्ही या ठिकाणी या स्टॉलला भेट द्यावी. मालवणी महोत्सव 2024 यंदाचं हे 25वं वर्ष आहे. मान्यवरांची उपस्थिती आजच्या या उद्घाटन समारंभाला लाभलेली आहे. मी विभागातील नागरिकांना विनंती करतो की आपण खुर्च्यांवर बसून घ्या. पत्रकार मित्रांना सुद्धा विनंती राहील. अगदी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. कार्यक्रमाचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत करण्यात येईल उपस्थित मान्यवरांचं. या ठिकाणी कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत सन्माननीय श्री सीतारामजी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांना या ठिकाणी आपण शाल आणि स्नेह भेट देऊन त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. मी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी शाल आणि स्नेह भेट देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. कोंबडी वडे जायचंय मागे. ना रे आयोजक सीताराम राणे यांच्या वतीने जे आहे जोरदार टाळ्या. आमदार संजय केळकर यांचा सत्कार जो आहे तो या कार्यक्रमात होताना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याच पद्धतीने मी राणे साहेबांना विनंती करतो की आपण धावकरे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शाल आणि सस्नेह भेट देऊन स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करतो. मालवणी महोत्सव 2024 या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय श्री डावकरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतायत. त्याच पद्धतीने सन्माननीय श्री विकासजी पाटील साहेब यांचंही स्वागत करण्याची विनंती मी राणे साहेबांना करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. शाल आणि सस्नेह भेट देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मी साहेबांना विनंती करतो की या स्वागताचा आपण स्वीकार करावा. त्याच पद्धतीने या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय श्री मिलिंदजी नैबाळकर साहेब यांचंही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी राणे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. साहेबांना विनंती राहील की आपण आपल्या या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खरं तर मालवणी महोत्सव गेली 24 वर्ष हा म्हणता ही 24 वर्ष कशी डोळ्यासमोरून निघून गेली. विविध उपक्रम या मालवणी महोत्सवाने आपल्याला काय दिलं तर मालवणी महोत्सवाने आपल्याला बऱ्याच गोष्टी दिल्या. मालवणी महोत्सवातून मागील 24 वर्षाचा खऱ्या अर्थाने लेखाजोखा पहिला आढावा घेतला तर अनेक उपक्रम या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून आणि आयोजक सन्माननीय श्री सीतारामजी राणे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळाले.
त्यामध्ये दशावतारी नाटक असू द्या, प्रत्येक कलाकाराला या ठिकाणी साहेबांनी व्यासपीठ दिलं. अनेक कलाकार, याच विभागातील अनेक कलाकार घडवण्याचं काम सन्माननीय श्री सीतारामजी राणे साहेब यांच्या माध्यमातून केलं जातं. याच व्यासपीठावरून अनेक मोठमोठे कलाकार घडले गेले. त्याच पद्धतीने एवढेच नव्हे तर अनेक लहान लहान उद्योजक आज मोठे मोठे व्यावसायिक झालेले आहेत. ते केवळ फक्त मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून गेली 24 वर्ष मालवणी महोत्सवाचा खऱ्या अर्थानं आढावा घेतला. मालवणी महोत्सवावर गेली 24 वर्षावर एक प्रकाशझोत टाकला. लेखाजोखा पाहिला तर आढळून येतं की ही जी व्यावसायिक मंडळी आहेत, ही सर्व व्यावसायिक मंडळी खऱ्या अर्थाने भविष्यात मोठे उद्योजक होण्याच्या मार्गाने चाललेली आहेत आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम सन्माननीय आयोजक सीतारामजी राणे साहेब यांच्या माध्यमातून करण्यात येत असतं. यंदाचं हे 25वे वर्ष आहे आणि या 25व्या वर्षात सुद्धा साहेबांच्या संकल्पनेतून अनेक उपक्रमांचं देखील आयोजन केलेलं आहे. या मालवणी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं मी साहेबांना विनंती करतो की प्रास्ताविक रूपानं आपण आपले मार्गदर्शनपर विचार या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार. कोकण ग्रामविकास मंडळाच्या 25व्या महोत्सवाला उपस्थित असलेल्या ठाणे शहराचे माननीय आमदार जनसेवक संजयजी केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय निरंजनजी डावखरे, परिवहन समिती सदस्य माझे मित्र विकास पाटील, नईबागकर मंडळाचे सरचिटणीस माननीय विनोद देसाई, कोषाध्यक्ष माननीय संदीपजी शिंदे आणि समोर असलेले उपस्थित मित्र, बंधू, भगिनी आणि पत्रकार मित्र, हा 25वा महोत्सव आहे. 25 वर्ष कधी गेली कळलं नाही. खरं म्हणजे हा महोत्सव सुरू करणारे दरवर्षी आम्ही सांगतो की माननीय माजी मुख्यमंत्री आताचे केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योग मंत्री नारायणरावजी राणे यांच्या संकल्पनेतून या उत्सवाची निर्मिती झाली. त्यावेळी कोकणातल्या उद्योजकांना, व्यावसायिकांना, शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या शहरांमध्ये बाजारपेठ मिळावी आणि थेट पैसा आमच्या शेतकऱ्याच्या खिशात जावा, ही त्यामागची संकल्पना होती. आज मागे वळून पाहिलं तर ती बऱ्यापैकी यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही. आम्ही कदाचित या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून हजारो कोटीची उलाढाल होत नसेल, पण शेकडो कोटांनी तरी वर्षभरामध्ये उलाढाल होते आणि तो पैसा थेट आमच्या शेतकऱ्यांच्या, कोकणातल्या उद्योजकाच्या खिशात जातो, याबद्दल समाधान आहे. हा शिवाजीनगरचा मालवणी महोत्सव आज पहिलाच दिवस आहे. खवय्यांची नेहमीच गर्दी असते. यावर्षी थोडासा उशिरा झाला, कारण दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या शुक्रवारी कार्यक्रम आपण सुरू करतो, हा महोत्सव सुरू करतो, पण यावर्षी काही कारणास्तव तो थोडासा 20-25 दिवस उशिराने सुरू झाला. लोकांची दररोज विचारणा होत होती, साहेब यावर्षी उत्सव आहे की नाही, कधी होणार आहे, आणि आज त्याचं उद्घाटन माननीय केळकर साहेबांनी केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. या महोत्सवात आपण बरेच 25वं वर्ष आहे, त्यानिमित्ताने उद्याच एक आपले सोपान कणेरकर यांचं बाप या विषयावर व्याख्यान आहे. युट्यूबवर आपण बघितला तर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्याची जर व्याख्यानं आपण ऐकली युट्यूबवर, मी जी पाहिली आहे, की असा कुठलाही त्याचा कार्यक्रम झालेला नाही की जो ऐकून लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाही. बाप आई याच्यामधलं मुलांचं नातं ते प्रत्येक वेळेला ते वेगवेगळ्या विषयावर व्याख्याते आहेत, वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान करतात, पण माझं स्पेशल त्यांनी विनंती केली की बाप या विषयावरच तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर 8 तारीखला आपण भारूड, जे पहिल्यांदाच आपण या व्यासपीठावरून सादर करतोय, एक कृष्णाई उरीळकर नावाची महाराष्ट्र राज्याचा त्याला युवा राज्य पुरस्कार त्या मुलीला मिळाला आहे. ती कॉलेजमध्ये आहे
पण तिचं भारूड इतकं उत्तमरित्या ती सादर करते. आपली लोककला ही टिकवून ठेवण्याची किंवा ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तिचा प्रयत्न आहे. दरवर्षीप्रमाणे आमचं दशावतारी नाटक आहे. यावर्षी केळकर साहेब आपण हर्षली अयोध्या नगरी 22 तारीखला आपण मोठा अयोध्येचा उत्सव आपण साजरा केला आणि त्याच अनुषंगाने आपण हर्षली अयोध्या नगरी असं रामाच्या जीवनावर आधारित दशावतारी नाटक आपण ठेवलेलं आहे. डबल बारी तर आपली नेहमीचीच आहे. हे काही प्रमुख कार्यक्रम या आपण महोत्सवात ठेवले आहेत. दरवर्षीप्रमाणे पैठणी आहे, स्थानिक लोकांचा सत्कार आहे, विशेष प्रावीण्य मिळवलेल्या ठाणे शहरातल्या लोकांचा आपण सन्मान करणार आहोत. असे वेगवेगळे कार्यक्रम या माध्यमातून आपण आयोजित केलेले आहेत. आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे आपण आपले मित्र परिवार, आपले शेजारी, उजव्या बाजूचे, डाव्या बाजूचे या लोकांना सांगा की तुम्ही एकदा तरी मालवणी महोत्सवाला भेट द्या आणि तो कार्यक्रम पहा. आणि तुम्हाला सुद्धा विनंती, या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काही सूचना करायची असेल, आमच्या काही त्रुटी तुमच्या लक्षात येत असतील तर त्या आपण नक्की आम्हाला फोन करून, निरोप देऊन किंवा या इथे मालवणी महोत्सवाच्या कार्यक्रमात संपर्क साधून आपल्याला सांगाव्यात. त्या दुरुस्त करून पुढच्या वर्षी आपण चांगल्या प्रकारे, याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे साजरा करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं बघितलं जातं तर मालवणी महोत्सव 25व्या वर्षात चाललेला आहे. म्हणजे जसं माणसाचं आयुष्य वाढत चाललेलं असतं तसंच या महोत्सवाचं सुद्धा आयुष्य खऱ्या अर्थानं तारुण्याकडे चाललेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यानंतर मी डावकरे साहेबांना विनंती करतो की आपण या निमित्तानं मार्गदर्शनपर 2 विचार या ठिकाणी व्यक्त करावे. सन्माननीय श्री डावकरे साहेब. आजचं आपलं मालवणी महोत्सव 2024 याचं 25वा रौप्य महोत्सव वर्ष असताना या कार्यक्रमाचं आज ज्यांच्या हस्ते शुभहस्ते उद्घाटन झालं ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार, जनसेवक सन्माननीय केळकर साहेब, ज्यांच्या माध्यमाने या कार्यक्रमाचं नेहमी आयोजन होतं ते सीतारामजी राणे, परिवहनचे सदस्य श्री विकासजी पाटील, मंचावरती उपस्थित नाही फक्त ती सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, पत्रकार बंधू भगिनींनो, या मालवणी महोत्सवामध्ये खरं तर हा महोत्सव जरी असला तरी हा राहण्याचा एक कौटुंबिक महोत्सव आहे असं मी मानतो. कारण याच्यामध्ये या मालवणी महोत्सवामध्ये आल्यानंतर आपण आल्या गणरायाचं दर्शन होतं आणि ते वातावरण या इकडे असतं ते अतिशय कौटुंबिक वातावरण आणि आपल्या गावाची, आपल्या मातीची आठवण करून देणारं एक या इकडे पूर्ण माहोल असतो. आणि त्याचबरोबर त्या संबंधांचा गोडवा ज्यावेळेस इकडे असतो त्यावेळेस माशाचा फ्राय होण्याचा सुवास तोही या इकडे असतो. आणि त्याच्यामुळे आवडीने लोक शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस या इकडे भरगच्च अशी गर्दी करतात आणि वेगवेगळे कार्यक्रम आपण या इकडे घेतात. महत्वाचं म्हणजे दशावतार जो कार्यक्रम आहे, मगाशी केळकर साहेबांनी आल्या पहिले तोच प्रश्न विचारला की दशावतार कधी आहे. कारण दशावतार हा खऱ्या अर्थाने फार कमी ठिकाणी आता होऊ लागलाय आणि फार कमी लोक हे करू लागले. या संस्कृतीला जोपासण्यासाठी या कलाकारांना अशा कार्यक्रमाच्या माध्यमाने जो आर्थिक पाठबळ भेटतो तो आपल्या सगळ्या आयोजकांच्या माध्यमानेच तो भेटतो. आणि आपण आवर्जून या मालवणी महोत्सवाचं सातत्याने एवढे वर्ष आयोजन करताय आणि लोकांसाठी ही एक खऱ्या अर्थाने मेजवानी उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद डावकरे साहेब. यानंतर ज्यांच्या हस्ते मालवणी महोत्सवाचं उद्घाटन झालं ते उद्घाटक प्रमुख उपस्थिती असणारे सन्माननीय श्री केळकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपले मार्गदर्शनपर विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. मालवणी महोत्सव 2024 रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित मालवणी महोत्सवाचे आयोजक, आमचे सहकारी मित्र सीताराम राणेजी, माझे दुसरे सहकारी
विधिमंडळातले आमदार निरंजन डावखरेजी, परिवहन सदस्य विकास पाटीलजी, देसाई साहेब, नईबागकरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले स्वप्नालीताई साळवी, या भागामधले कार्यकर्ते, पदाधिकारी, वैभव, माझ्या समोर उपस्थित असलेले या परिसरामधले बंधूंनो आणि भगिनींनो, मालवणी महोत्सवचे उद्घाटन झालंय असं पहिले मी जाहीर करतो. आणि एखादा उत्सव 25 वर्ष चालू ठेवणं हे सोपं काम नाही. तो मालवणी माणूसच तो चालू ठेवू शकतो. आणि त्याच्यामुळे मी सीताराम भाऊचं मनापासून अभिनंदन करतो. मालवणी भाषा, मालवणी पदार्थ, मालवणी हिसका, मालवणी ठसका, हे सगळं तिकडे गेल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळतं. तसं इकडे पण अनुभवायला मिळतं. देशात आणि परदेशात देखील मालवणी पोचलेलं आहे. वस्त्रण सारखं नाटक जे आहे ते केवळ आपल्या इथेच नाही तर परदेशामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याला लोकप्रियता मिळालेली असं नाटक होतं. मालवणी भाषेतलं नाटक होतं. आणि म्हणून 25 वर्ष याचं आयोजन करणं ही फार शिवधनुष्य आहे. परंतु हे पेलण्याची ताकद जी आहे ती राण्यांमध्ये असल्यामुळे तसे सगळेच राणे जे आहेत ते सगळी शिवधनुष्य पेलणारे आहेत. आणि त्याच्यामुळे सीताराम राणे पण या महोत्सवाचं शिवधनुष्य यशस्वीपणे पार पाडत आहेत. आणि आता गर्दी सुरू झालेली आहे. उद्या परवा तर खमंग वासच येणार आहे इकडे. आणि त्याच्यामुळे आज पण काहीतरी कोंबडी वडे वगैरे देणार होते. कोंबडी वडे देणार आहेत. आणि निरंजन डावखरे कोंबडी वड्यासाठी बसणार आहेत. आम्ही तर पापलेट हातात घेऊन याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि मालवणची ही एक स्पेशालिटी आहे. मुंबई ठाण्याकडे आपल्या कोकणामधले इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक राहतात की या ठिकाणी हा मालवणी महोत्सव कधी सुरू होतोय याची जणू काही वाट बघत असतात. आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता 11 तारखेपर्यंत इथे लोकांची गर्दी होईल. लहानापासून थोरापर्यंत इकडे निरनिराळी खरेदीही करायला निरनिराळे स्टॉल आहेत, निरनिराळ्या वस्तू आहेत, निरनिराळे पदार्थ आहेत. आणि अस्सल मालवणी पदार्थांचं देखील या ठिकाणी ताव मारण्यासाठी या ठिकाणी स्टॉल निर्माण केलेले आहेत. या सगळ्या माध्यमातून छोट्या मोठ्या उद्योजकांना पण फार मोठं बळ मिळतं. आणि हे पाठबळ देखील देण्याचं काम या माध्यमातून होतं. जसं आम्ही आंबा महोत्सव घेतो. आंबा महोत्सव देखील आता 16-17 वर्ष झाली असतील. कोकणातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी त्या ठिकाणी डायरेक्ट शेतकऱ्यांना ग्राहकांपर्यंत पोचता येतं. आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आर्थिक ताकद देण्याचं काम ही एक प्रकारची चळवळ रूपाने हा केवळ नावाला जरी महोत्सव असला तरी ही मुवमेंट आहे. या मुवमेंटच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला ताकद मिळते आणि अनेकांची जे ज्या त्या ठिकाणी पदार्थ आहेत त्याला देखील ग्राहक मिळतो. आणि ठाण्याची लोक असे आहेत जे चांगलं आहे त्याला घ्यायला गर्दी करतात. ठाण्याचे लोक प्रतिसाद देतात. आणि त्याच्याबरोबर सांस्कृतिक मेजवानी असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये एका बाजूला दशावतार बघायचं, दुसऱ्या बाजूला निरनिराळे पदार्थ टाकायचे, असा सगळा हा मेळा असल्यामुळे निश्चितपणे याला यश मिळतं. मला खात्री आहे की ठाणेकर नागरिक, ठाण्याच्या बाहेरचे देखील, ठाणे जिल्ह्यातले लोक या मालवणी महोत्सवाला पूर्वीप्रमाणे आधीच्या वर्षांप्रमाणे निश्चितपणे भाग देतील. पुन्हा एकदा मी या मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. आणि दशावतार नाटकाला निश्चितपणे मी पण येणार आहे बघायला. आणि दशावतारी हा आपल्या इथला फार मोठा डबलबारी काय सगळेच आहे. तर त्याला लोकांनी देखील मी आवाहन करेन की त्यांनी देखील या ठिकाणी आवर्जून यावं. कारण ही लोककला जी आहे ती टिकवली पाहिजे, वाढली पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे. आणि याच्यासाठी आपणच याला प्रतिसाद द्यायला पाहिजे. आणि म्हणून निश्चितपणे लोकांनी देखील, रसिक श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी याला यावं असं मी आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन
माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं हे 25 वर्ष म्हणजे थोडकी नाहीये. आपण उल्लेख केला की शिवधनुष्य पेलण्यासारखंच आहे, पण हे शिवधनुष्य पेलत असताना खऱ्या अर्थानं तुमच्यासारखे व्यक्तिमत्व, तुमच्यासारखे हात राणेसाहेबांच्या सोबत आहेत आणि या विभागातील नागरिक असू द्यात आणि आमचे कार्यकर्तेच असू द्या, हे सर्वांच्या सहकार्यामुळे हा मालवणी महोत्सव अतिशय भव्य दिव्य स्वरूपात साहेबांना या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. त्यामुळे आपण आपले जे अमूल्य असे विचार या ठिकाणी व्यक्त केलेत त्याबद्दल हार्दिक आभार व्यक्त करतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाला